नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूर येथील कार्यालयात घुसून एका व्यक्तीने त्यांना धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. 12 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान ही घटना घडली. घटनेची प्रमुख माहिती घडलेली घटना एका व्यक्तीने बुलेट मोटरसायकलवर कार्यालयासमोर येऊन मोठा आवाज केला आणि नितीन राऊत कुठे आहेत त्यांना बोलवा असे म्हणत आरडाओरडा करून कार्यालयातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. या घटनेचा संपूर्ण स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच सरकारचा या प्रकरणात निष्काळजीपणा दिसून येत असल्याचंही आंबेडकरी जनता व सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. आज दिनांक 13 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील महाराणा प्रताप उद्यान अर्थातच कॅनॉट प्लेस येथे विविध पक्षातील आंबेडकरी विचारांचे पदाधिकारी एकत्र येऊन या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रातील सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कुणीच सुरक्षित नाही. गृहराज्यमंत्री माजी यांच्यावर जे धमकीचे हे येत आहेत, याबद्दल आपण काय सांगाल सर? काय निश्चित कसा नोंदवणार? मागच्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये खरं तर गृह विभाग आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतो. अनेक राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये इतकी दहशत माजलेली गुंडगिरीची, पण गृहमंत्र्याच्या घरातच काल केवळ गृहमंत्र्याच्या घरातच नव्हे तर एक माजी मंत्री अतिशय प्रतिष्ठित असे माननीय नितीन राऊत साहेब जे विद्यमान आमदार आहेत यांच्यावर हल्ला होतो. तेही गृहमंत्रीच्या गावात राहतात नागपूरमध्ये आणि अधिवेशन चालू असताना. याचा अर्थ गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघंही एकाच व्यक्तीकडे आहेत आणि हे दोघंही नामर्द आहेत. खरं तर फडणवीस साहेबांनी स्वतःची जर त्यांना लाज वाटत असेल तर राजीनामा द्यायला पाहिजे होता. कारण की ह्या राज्यामध्ये मागच्या अनेक महिन्यामध्ये गांजा तस्करी चालू आहे, खून चालू आहे आणि कुठलंही राजकीय असेल तर त्याचा सूर उगवणं काम याच्या माध्यमातून चालू आहे का? गृह विभाग विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा आता संपू इच्छितो का? कारण की त्यांच्या घरी हमला झाला आणि हमलेखोर धमकी देऊन जातात. अधिवेशनच्या काळात खरं तर नागपूर असो किंवा कुठलं शहर असो कडक व्यवस्था असते. याचा अर्थ अधिवेशनच्या काळात आमदारावर हल्ला होत असेल तर गृहमंत्री हा शून्य काम करतो आणि त्यांनी याचा स्वतःला लाज वाटायला पाहिजे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. अशा हल्ल्यामुळं काही लोकशाहीवरती घातक परिणाम होण्याचे काही? अशा हल्ल्याने लोकशाहीला काही होत नाही, पण आत्ता जे सरकार आहे यांना लोकशाही मान्य नाही आणि विरोधक ते संपू इच्छिता हा संदेश मात्र याच्यातून मिळतो. तर आपली भूमिका काय असणार या हल्ल्यामध्ये? जसे जर हल्ले होत असतील तर इथून पुढं आपण काय करणार? रिपब्लिकन सेनेचा मी सैनिक आहे. आमचा पक्ष लोकशाही मानतो आणि तो कुठल्याही पक्षाचा माणूस असेल त्याचं स्वातंत्र्य, त्याचे अधिकार, खरं तर विधानसभेतील विधान परिषदेतील आमदारांना स्वतःचा प्रोटोकॉल असतो, त्यांना सुरक्षा असली पाहिजे. आणि जर त्यांच्यावरच धमकी किंवा हल्ल्यासारखी गोष्टी होत असेल तर मला असं वाटतं या राज्यात आता लोकशाही राहिली नाही. या फक्त अराजकता माजलेली आणि फडणवीस आणि भाजपा सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा असं माझं मत. प्राचार्य सुनील वाकडे. आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये महिला, पुरुष, काही दलित चळवळीतले नेते पण सध्या आता एक हे आहे की माजी गृहराज्यमंत्री आणि विद्यमान आमदार यांच्यावर जो हल्ला होतो, तर सर या हल्ल्याकडे तुम्ही तुमच्या संघटनेच्या वतीने कसा निषेध करणार? निश्चितपणे ह्या गोष्टीचा सर्व स्तरातून हा निषेध झालाच पाहिजे आणि तो आम्ही करतोय. कारण आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये महिला, तसेच आता कालचं प्रकरण पाहिलं तर अक्षरशः लोकप्रतिनिधीसुद्धा सुरक्षित नाही. कारण काय तर हे महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत त्यांना जनतेने खरं म्हणजे 0 मार्क दिलेले आहेत, परंतु ते मोठा हवा आणतात. आणि हे आजचं जर कालचं प्रकरण झालं कारण लोकप्रतिनिधी आजच्या घडीला सुरक्षित नाही, यातून ते आपल्याला दिसतंय. आणि दुसरी गोष्ट मला असं या ठिकाणी नमूद करायची आहे की हे जे चालू आहे काम ते जाणून बघून चालू आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम चालू आहे. त्यांना म्हणजे माणसाचा सर्वात प्रिय काय आहे तर त्याचं कुटुंब आहे. मग हे त्यांना जास्त समोरासमोर येऊन छातीला छाती भिडवणार नाही तर हे गनिमी कावा करून त्या कुटुंबाला त्रास द्यायचा, त्या कुटुंबाचं काहीतरी नेस्तनाबूत करण्याचा प्रकार आणि त्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचा प्रकार या माध्यमातून दिसतोय असं मला या ठिकाणी वाटतं. आता काही काळामध्ये अधिवेशन चालू आहे. तुकाराम मुंढे साहेबांचा एक विषय होता. तिथल्या स्थानिक आमदारांनी त्यांच्यावरती आक्षेप केला होता, पण त्यांना क्लीन चिट मिळालं.
याकडे तुम्ही कसं बघता? नाही, हे क्लीन चिट तर मिळायला पाहिजेच होतं आणि ते मिळालं ते अतिशय चांगली गोष्ट झाली. कारण एक 7वी पास असलेला आमदार IAS अधिकारी आहे, त्याला म्हणतो की त्याला निलंबित करा. त्याचं काय 20 कोटीचं काहीतरी प्रकरण आहे ते नागपूरचं. परंतु तुकाराम मुंढे हा एक अतिशय स्वच्छ चारित्र्यवान अधिकारी आहे असं मला वाटतं आणि त्यांना क्लीन चिट मिळाली ही अतिशय योग्य चांगली बाजू आहे. मला तर वाटतं त्यांना आहे ना तुकाराम मुंढे यांना खरं म्हणजे निवडणूक आयुक्त केलं पाहिजे. म्हणजे सगळं जे सरकार आहे, भ्रष्ट सरकार आहे, ते मला वाटतं सुतासारखं सरळ होईल. उत्तम दाभाडे. सर, दिवसांदिवस हल्ले होत आहेत. आता काही दिवसापूर्वी मालेगावला एक चिमुकलीवर अत्याचार झाला होता. हे महाराष्ट्र सरकार त्यांना काही न्याय देत नाही. कसं बघता? आता आमदार पण सुरक्षित राहिलेले नाही, काय बघता याबद्दल? आता काल परवाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर नितीन राऊत साहेब त्यांनी मी त्यांचं स्टेटमेंट बघितलं. विधानसभेमध्ये चालू असताना त्यांच्या घरी गावगुंडा येतात, त्यांना हरवण्याची भाषा करतात आणि हरवण्याची भाषा केल्यानंतर दमदाटी करतात. मला काय वाटतं की महाराष्ट्र शासन आहे ना, शासन नाही राहिलेलं आहे, हे गुंडांचं शासन झालेलं आहे आणि ही निंदनीय आणि निषेधार्थ बाब आहे. अशा दिग्गज व्यक्तीवर एक आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्यावरती असा प्रकार होणे म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे असं मी मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच राहिलं तर देशामध्ये, राज्यामध्ये, शहरात अराजकता माजेल आणि आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नुसते डोळे झाकून बघतात त्या गोष्टीला. त्यांच्या होम पिचमध्ये ही गोष्ट घडते तर तुमच्या आमच्या सामान्य माणसावर कधी पण हल्ला होऊ शकतो. त्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जर असं होत राहिलं तर आम्ही पुऱ्या आंबेडकरी चळवळीने जरी वेगवेगळ्या पक्ष संघटनांना असले तर समाजासाठी एकत्र येऊ, वेळ प्रसंगी मोर्चे काढू, दांड्या घेऊ, हल्ला बोल मोर्चा काढू असं माझं मत आहे. आणि या गोष्टी इथून पुढं व्हायला नाही पाहिजे, याची शासनाला दखल घेतली पाहिजे. आपलं नाव? सुनील अवचरवाल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पुनर्बांध. सर, काय सांगाल? आमदारावरती जो निषेधार्थ खूप मोठा हल्ला झालेला आहे अधिवेशनात चालू असताना, कसं बघता याकडं आपण? आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्यावर जो काल भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही भीमटोला संघटनेच्या वतीनं निषेध करतो. हे जे हल्ले होत आहेत त्याच्या विरुद्ध आपण ऐकलं असं बऱ्याच ठिकाणी असे विरोधकांना दाबण्याचे प्रयत्न करते. हे जाणून बुजून फडणवीस साहेब व त्यांचे बगलबच्चे विरोधकाला संपवण्यासाठी, त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी, त्यांना दबाव आणून त्यांनी आपल्या पक्षात आलं पाहिजे किंवा काम करणं, त्यांच्या विरोधात बोलणं थांबवलं पाहिजे असं हेतू त्यांचा यामागचा स्पष्ट आहे असं आम्हाला वाटतंय. आणि असेच जर हल्ले होत असेल तर आम्ही सर्व पक्ष एक ठरवून मिटिंग कॉल करून आम्ही याच्यावर एक मोठा भव्य मोर्चा सुद्धा काढण्याचा आमचा विचार चालू आहे. तर असे तात्काळ गृहमंत्री फडणवीस साहेबांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. ते कोण लोक होते, काय कशा कोणत्या कारणाने यांनी हे केलं, पण त्यांच्याकडून या अपेक्षा करणं सुद्धा मात्र वाटतं, कारण ते करणारच नाही. पण माझ्या आमचा एक असा हे त्यांचेच काही बगलबच्चे त्याच्यामुळं ते त्यांना शोधणारच नाही, त्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न करते. आपलं नाव? मी सुनील भेगड, भीमटोला संघटनेचा जिल्हा प्रमुख. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांच्यावर बी एक काही घटना घडली होती परिवारात आणि त्याच घटनेला काही दिवस संपत नाही तर एक आपल्याच मागासवर्गीय समाजातील मंत्री, माजी मंत्री आणि आत्ताचे विद्यमान आमदार यांच्यावर सुद्धा भयाड हल्ला झाला. याकडे आपण कसं बघता हे जे घटना होत आहेत? काल आमच्या समाजाचे ज्येष्ठ आणि डॉक्टर नितीन राऊत साहेब माजी ऊर्जा मिनिस्टर यांच्या ऑफिसला काही 2-3 जण येऊन गाड्याच्या फायरिंग बाजूत आले. साहेबवरती असताना खाली पुढे ते नितीन राऊत साहेब, पुढे त्यांचा मुलगा कुणाल राऊत, पुढे त्यांची सोनीचं ऑफिस, अशा प्रकारे त्याला मारून टाकतो, हे करतो, अशा प्रकारे त्यांना धमक्या देऊन गेले. आणि नंतर साहेबाला जसं माहीत झालं, साहेबांनी पोलिसांना बोलून हे केले, तोपर्यंत ते तिथून निघून गेलेले होते. आणि कसं या प्रकरणात माझं मत असं आहे
की साहेबांना प्रेशराईज करून आंबेडकरी समाजाला दाबायचा प्रयत्न हे दुसरे विरोधक करत आहे. साहेबांना परेशान करायचा प्रयत्न करत आहे. आणि सरकार देवेंद्र फडणवीस गृहमंत्री नागपूरचा असताना हे प्रकार होतं. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी जिम्मेदारी घेतली पाहिजे की ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये चाललं काय, खून होते, चिमुकलीवर बलात्कार होतो, CGS गवई साहेबांवर हमला होतो. हे काय चाललं काय, हे महाराष्ट्राचा बिहार करून टाकलं, हे काय. माझी अशी मागणी आहे की नाही का लवकर याच्यावर काही ना काही तत्काल हे करायला पाहिजे आणि साहेबांना संरक्षण दिलं पाहिजे. मी किरण मांदळे